नमस्कार मित्रांनो, भारतातील आघाडीच्या आय-टी कंपन्यांपैकी एक एच-सी-एल टेकने क्वार्टर वन फायनान्शियल 27चे दमदार निकाल जाहीर केले आहेत. कंपनीचा नफा वाढला आहे. इतकेच नाही तर कंपनीने गुंतवणूकदारासाठी डिव्हिडंडची घोषणा केली आहे. मग या निकालानंतर एच-सी-एल टेकचा शेअर रडारवर ठेवावा का? चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती. नमस्कार मित्रांनो, बाजार तडकामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर एच-सी-एल टेक्नॉलॉजीजने क्वार्टर वन फायनान्शियल 27चे निकाल जाहीर केले आहेत. तर कंपनीचा कन्सॉलिडेटेड फायनान्शियल रिझल्ट पाहिला तर कंपनीचा टोटल इन्कम यावर्षी 34,940 कोटी इतका आला आणि मागील वर्षी 30,805 कोटी इतका होता आणि तिमाही 34,303 कोटी इतका होता. म्हणजे इयन इयर कंपनीमध्ये चांगलीच जंप दिसत आहे. तसं कंपनीचा खर्च पाहिला तर यावर्षी 28,832 कोटी इतका आला आणि मागील वर्षी 25,616 इतका होता. तसेच कंपनीचा नेट प्रॉफिट पाहिला तर यावर्षी 4,626 कोटी इतका आला आणि मागील वर्षी 3,844 कोटी इतका आला होता. म्हणजे इयन इयर कंपनीमध्ये चांगलाच प्रॉफिट झालेला आहे. याशिवाय कंपनीने प्रति शेअर ₹12 अंतरिम लाभांश म्हणजे अंतरिम डिव्हिडंड जाहीर केला आहे. एच-सी-एल टेकच्या मजबूत निकालामागे अनेक सकारात्मक कारणे आहेत. कंपनीच्या एआय आणि डिजिटल सर्व्हिस व्यवसायात चांगली वाढ झाली आहे. ॲडव्हान्स एआय रेव्हेन्यूमध्ये 62% पेक्षा जास्त वाढ नोंदवली गेली आहे. तसेच कंपनीने या तिमाहीत $2.4 अब्ज पेक्षा जास्त किमतीचे नवीन डील्स जिंकले आहेत. यामुळे पुढील तिमाहीमध्ये महसूल वाढीला आधार मिळू शकतो. तर कन्क्लुजन पाहिला तर मित्रांनो, एकंदरीत एच-सी-एल टेकने क्वार्टर वन फायनान्शियल 27मध्ये मजबूत निकाल सादर केला आहे. 20% ची नफ्यातील वाढ आणि ₹12 प्रति शेअर डिव्हिडंड आणि एआय व्यवसायातील मजबूत वाढ ही कंपनीसाठी सकारात्मक बाब आहे. आता बाजाराची नजर कंपनीच्या पुढील तिमाहीतील कामगिरी आणि व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनावर असेल. तुमच्या मते एच-सी-एल टेक हा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आय-टी शेअर ठरू शकतो का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि शेअर बाजारातील अशा ताज्या बातम्यांसाठी बाजार तडका चॅनलसोबत सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.